विरारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। विरार फाट्याजवळील पिरकुंडा दर्ग्याजवळ एका ओसाड ठिकाणी महिलेचे एका सुटकेसमध्ये मुंडके आढळले आहे। तेथील स्थानिक मुलांनी ही सुटकेस उघडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे। प्राथमिक तपासानुसार सदर महिला पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र तिच्या शरीराचे इतर अवयव कुठे आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही। होळीच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे अवयव वेगवेगळे करून ती सुटकेसमध्ये टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। सध्या कलिना येथून फॉरेन्सिक तज्ञांची टीम घटनास्थळी रवाना झाली असून अधिक तपास सुरू आहे। मांडवी पोलीस या हत्येचा तपास करत असून हा गुन्हा कोणी आणि कोणत्या कारणाने केला याचा शोध घेत आहेत। मांडवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खबर मिळाली की रस्त्याच्या कडेला जो जंगल परिसर आहे पिरकुंडाजवळ तेथे एक बॅग आहे आणि त्या बॅगेमध्ये एक शीर मिळालेला आहे। प्राथमिक आमच्या माहिती मिळाल्यानंतर आमचे सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी या ठिकाणी भेट दिलेली आम्ही भेट दिली। त्या ठिकाणी एक शीर मिळालेला आहे। अनोळखी महिला आहे असा आमचा प्राथमिक अंदाज आहे। आताच खबर मिळालेली आहे, त्याबाबत आम्ही माहिती घेऊन पुढील तपास आणि कायद्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। म्हणजे किती दिवसापूर्वी या ठिकाणी टाकलेला असू शकते अंदाजित आता ते शीर जे आहे ते कुजलेल्या अवस्थेमध्ये आहे, त्यामुळं एक आता अंदाज असा व्यक्त करता येणार नाही, पण अंदाजे 5 ते 10 दिवसाच्या दरम्यान पूर्वीची घटना असू शकते। पुढची काय पुढील एक्सपर्ट यावर आम्ही ओपिनियन घेऊन तसेच अनोळखी महिलेचा आहे असं केस मोठे असल्यामुळे आम्हाला असं वाटतं, त्यामुळे त्या बाबतीत सर्व FSL ला पाठवून व त्यानंतर त्या गोष्टीचा उलगडा होईल।